झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी ठाण्यासंदर्भातली। ठाण्यामध्ये अनधिकृत इमारत कोसळून 70हून अधिक लोकांचा बळी गेल्यानंतर अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला। याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये 1 एप्रिल 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामांना पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत असे आदेश आयुक्तांनी काढलेत। त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना मोठीच चपराक बसली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केल्यानं ते चांगलेच चर्चेत आले। अनेक ठिकाणी कारवाई दरम्यान दगडफेकीच्या घटना सुद्धा घडल्या। थेट परदेशी यांना धमकी देणारं पत्रही पाठवण्यात आलं, पण आयुक्तांनी माघार न घेता कारवाई सुरूच ठेवली। शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहरातील 31 मार्च 2012 पूर्वीची बांधकामं नियमित करण्याची घोषणा केली। या घोषणेनंतरही शहरात 31 मार्च 2012 नंतरच्या बांधकामावर कारवाई सुरूच आहे। अशी बांधकामं होऊच नयेत म्हणून आयुक्त परदेशी यांनी अशा बांधकामांना महापालिकेकडून पाणी, रस्ता किंवा इतर कसल्याही सुविधा पुरवू नयेत असा प्रस्ताव सादर केला। पण गेली 6 महिने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवलाच गेला नाही। अनधिकृत बांधकामावरच्या कारवाईमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध आयुक्त असा संघर्ष आधीच उभा होता। त्यात आयुक्तांचा हा प्रस्ताव आल्यानं तो जाणीवपूर्वक टाळण्यात आला। पण अखेर ठाण्यातल्या दुर्घटनेनंतर आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात आदेश काढत 1 एप्रिल 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामांना पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत हे स्पष्ट केलंय। पिंपरीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा आयुक्तांना विरोध वाढतोय। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठाण्यात अनधिकृत इमारतींवर कारवाईचं आश्वासन दिलंय, तर मग स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांचे सत्ताधारी नगरसेवक आयुक्तांविरोधात का मोहीम चालवतात हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।